नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. एक विशेष मालिका आम्ही घेऊन येतो आहोत, जी आहे प्रयागराजमध्ये यावर्षी होत असलेल्या महाकुंभच्या संदर्भातली. आपण सगळे जाणता की महाकुंभासाठी किंवा यापूर्वी जे सगळे कुंभ झाले त्यासाठी जे आखाडे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण 2015 मध्ये एक वेगळा प्रयोग झाला आणि किन्नर आखाडा सुरू झाला. आपल्या सोबत आहेत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी. त्यांच्याशी आपण आज प्रयागराजमध्ये संवाद साधतो आहोत. जाणून घेऊया ही सगळे सुरुवात कशी झाली आणि नेमके कशा प्रकारे हे उपक्रम होतात. महामंडलेश्वरजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. आणि मी आचार्य महामंडलेश्वर आहे. हो, कारण की आमच्या खालती महामंडलेश्वर असतात, नंतर आमच्या खालती पीठाधीश्वर असतात, महामंडलेश्वर असतात, श्री महंत असतात, साधू साध्वीज असतात. तर असं सेटअप असतो आखाड्याचं. तर 2015 मध्ये आम्ही 2014चा सुप्रीम कोर्टचा निकाल लागला सर्वोच्च न्यायालयाचा, आणि तिकडून आम्हाला ट्रान्सजेंडर्सना, किन्नरांना त्यांचे मानवी अधिकार, संविधानिक अधिकार भेटले. आणि त्याच्यानंतर सत्य सनातन धर्मामध्ये जिथं आम्हाला उपदेवता देवता तुल्य किन्नरांना मानतात, जसं देव दानव यक्ष गंधर्व, किन्नर अप्सरा संत महात्मा साधू आपण म्हणतो, तर जसं आणि जे वेदामध्ये पुराणामध्ये लिहिलेलं आहे त्याच्या आम्ही नोंद घेऊन आम्ही बोललो, कशाला आम्ही भीक मागायचं, कशाला एक घासासाठी स्वतःचं अंग विकायची परिस्थिती येते आमच्या लोकांवर. तर कसं काय, जे आमचं सनातनमध्ये अस्तित्व आहे, जे आमचं मुळात आमचं स्थान आहे, ते आम्ही परत घ्यावं आणि त्याला स्थापित करावं. त्यामुळं आम्ही किन्नर आखाड्याचं गठन केलं. तर 2015 मध्ये उज्जैनीमध्ये 13 ऑक्टोबरला किन्नर आखाड्याचं गठन केलं. 2016ला उज्जैनी कुंभ होती. सर्व आम्ही महाकालच्या नगरीमध्ये कुंभाचं तयारी सुरुवात केली आणि 13 आखाडे आमच्या अगेन्स्ट गेले आणि बोलले आम्ही मान्यता देणार नाही, हे नाही ते नाही. आमचं नुसतं राग, हे भांडण वगैरे सुरुवात झाली आणि आम्ही संयम धरून राहिलो. आणि मला चक्क एकदम प्रश्नचिन्ह पडला की आम्ही सनातनी मुलं, सनातन धर्मचे आईच्या पोटाशी जन्माला आलो मुलं, आज आम्ही किन्नर आहोत, तर आमची इतकी विरोध धर्मामध्ये पण तरी पण आम्ही लढा घातला. आणि 2019 मध्ये आमचं एग्रीमेंट, आमचं अनुबंध जुन्या आखाड्याबरोबर झालं. आणि त्याच्यामध्ये झालं की किन्नर आखाडा होता, आहे आणि राहणार. आम्ही शाही स्नान जुना आखाड्याबरोबर करू. तसं आम्ही 2016च्या नंतर 2019ला आम्ही शाही स्नान केलं जुना आखाड्याबरोबर. 2021चा कुंभ हरिद्वारचा केला आणि आता 2025च्या कुंभ मध्ये आम्ही तुमच्या जरिये, तुमच्या चॅनलच्या जरिये मी सांगू इच्छित आहोत की सेक्टर 16 मध्ये किन्नर आखाडा आहे. या तुम्ही आशीर्वाद घ्या आणि सुंदर रीतीने आमचा आखाडा बघा की किती वेगळा काय वेगळाच नाही आहे. जशी धर्माचे आखाडे असतात आमचं आहे, पण आम्ही किन्नर आहोत त्यामुळे वेगळं आहे. आमचं शिंगार आहे, आमचं सजणं सवरणं, आमचं तिलक आहे, आमचं वावरणं जसं असतं तसं लोकांना खूप कौतूहल आहे आणि त्याचं आम्ही खूप प्रामाणिकपणे धर्माचा पालन करायचा प्रयत्न करत आहोत. एक प्रचंड मोठी लढाई असेल ही, कारण जसं न्यायालयाने एखादा निर्णय देणं ते ठीक आहे, पण समाजाने स्वीकारणं आणि नंतर संत सगळे जे आहेत त्यांनी पण स्वीकारणं, यामध्ये सगळ्यात तुम्हाला सहयोग कोणाचा मिळाला? सगळ्यात याकडे सकारात्मक भावनेने कोणी बघितलं? हरिगिरी महाराज जे आहेत जुना आखाड्याचे संरक्षक आहेत आणि आखाडा परिषदचे जनरल सेक्रेटरी आहेत. ते माझी गुरु पण आहेत आणि त्यांनी पुढाकार घेतलं. अवधेशानंदजींनी त्यांनी पूर्ण जुना आखाड्याने आम्हाला आपणवलं आणि जगाला दाखवलं की ज्या किन्नरांना, ज्या तृतीयपंथीयांना तुम्ही हे दृष्टीने बघता, ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचं कटाक्ष करता तुम्ही, त्यांना साधू समाज कसं आपल्या बरोबर घेऊन, आपलं म्हणून, आपलं पोटचं पोरं म्हणून, आपले पोरं आहेत, सनातनी आहेत आणि आपल्या धर्मामध्ये त्यांचं शोषण व्हायची गरज नव्हे, तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्याच्याबद्दल आम्ही खूप
आभार आहे आमचा त्यांच्या पायाशी आणि खूप कौतुक पण आहे की मला त्याला पुरुषार्थ लागते है ना की बरोबर. आपलं करून घेणं सोपी गोष्ट नाही आहे. ज्यांचं तिरस्कार असतं त्या लोकांना विचारा तिरस्कार म्हणजे काय असतं. आणि आम्ही म्हणजे खूप बरं वाटलं आम्हाला आणि हरिगिरी महाराज अवधेशानंदजी आणि पूर्ण जुना आखाडाचा खूप मोठा पाठिंबा किन्नर आखाड्याला लाभला. जेव्हा धर्मसंस्था अशा प्रकारे एखाद्या गोष्टीला प्रतिष्ठा देते आणि एक आधार देते, तर आणखी एक जबाबदारी पण येते. ती जबाबदारी अशी की आपल्या देशामध्ये आपण विचार केला तर लाखो करोडो किन्नर आहेत की जे आपल्या हक्कासाठी लढतायत, ज्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनाने समानतेच्या दृष्टिकोनाने बघावं यासाठी लढतायत. काय तुम्हाला वाटतं की या म्हणजे धार्मिक ह्याच्या माध्यमातून काय काय केलं जावं आणि काही कृतीशील काही तुमच्याकडे आहे का? नाही, आमच्याकडे भरपूर, कारण की बघा आमचं कसं हाल झालंय किन्नरांचं की मुलात आक्रांत आले आणि आमचं धर्म परिवर्तन झालं, आमचं शोषण झालं आणि कलोनियल रूलमध्ये, ब्रिटिश रूलमध्ये आणखीन आमचं जीवनाचं नाश झालं. हे बरोबर शब्द आहे. आमचं नाश झालं, आमचं अस्तित्व मिटून गेलं होतं एकदम. आणि आता आम्हाला आझादी भेटली, सर्व काही भेटलं, पण आम्ही 2014 मध्ये इंडियन झालो. ही खूप मोठी लढाई आहे. त्या केसमध्ये मी इंटरव्हिनर होती आणि त्याच्या ते निकाल लागला 2014 मध्ये. आम्ही आमच्या आखाड्यामधून, मी नॅशनल ट्रान्सजेंडर नेटवर्कची प्रेसिडेंट पण आहे, तर आम्ही वेगळे वेगळे फॉर जॉब एम्प्लॉयमेंट्स, आता तुम्ही पुण्याचे आहात आणि आमची अदर पुनावाला बरोबर आम्ही खूप प्रकल्प करत आहोत की सेन्सिटायझेशन समाजामध्ये वाढावं आणि लोकांना जॉब भेटावं, लोक वेश्यावृत्ती सोडायला पाहिजे, लोक भीक मागायला सोडायला पाहिजे. बधाई आमची हक्क आहे, ते कल्चर आहे, ते ट्रेडिशन आहे. बधाईचं बद्दल मी काही नाही बोलत आहे, ते माझी परंपरा आहे आणि ते मी फॉलो करणार. परंपरा सोडून माणसाला चालत नाही. पण जे नवीन मुलं आहेत, जे शिकलेले सवरलेले मुलं येत आहेत, त्यांना जॉब भेटावं, त्यांचं सन्मान रीतीने ते समाजामध्ये वावरायला पाहिजे. हे आमचे प्रकल्प चालू आहेत किन्नर आखाडापासून. पण एकंदरच सगळ्यांना कुतूहल असतं की आखाडा म्हणजे नेमकं काय, आखाड्यामध्ये कशा पद्धतीने पूजा प्रार्थना किंवा दिवसभराचा काय पूर्ण खास करून जेव्हा अशा प्रकारे एक 40-45 दिवस आपण कुंभ सारख्या ठिकाणी राहणार आहोत महाकुंभासाठी, तर काय तुमचं सगळं दिवसभराचं असतं? मी इथं बोलून फायदा नाही, तुम्हाला तिकडे यायला लागेल. कॅम्पेमध्ये या तुम्ही माझ्या बरोबर आणि पूर्ण आखाड्याच्या लोकांबरोबर वावरा, बघा. आम्ही अर्धनारेश्वर यज्ञ करणार आहोत. बुद्धदान फक्त किन्नरालाच देऊ शकतो, बुद्धाचं दान. तर त्याचे हवन पूजन होणार, अघोरी पूजा होणार, रात्रीचे हवन पूजन होणार. तर वेगळे वेगळे तरीकेने सनातन धर्मचे वेगळे वेगळे रूप तुम्हाला आमच्याकडे बघायला भेटेल. तर मी अनुरोध करते, तुम्ही तिकडे या, तिकडे कव्हर करा. मग आमच्या महाराष्ट्र आणि गोवाचे लोक जितके पण कुठे कुठे तुमचं प्रसार आहे ते लोक सर्व इंटरनेटवरून बघणार. तुम्हाला स्वतःला काय वाटतं की कुठल्या दिशेने आणि काय काय प्रयत्न सरकारने सुद्धा केले पाहिजेत? की न्यायालयाने देणं एक गोष्ट, पण नोंदणी, नोकरीमधले हक्क आणि अन्य सगळे हक्क. नाही, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस खूप चांगलं कार्य करत आहे आणि मोदीजी च्या नेतृत्वाखाली खूप चांगलं होत आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठीमध्ये बोलत आहे, मी मुळात ठाण्याला जन्माला आली, तर मी पक्की ठाणेकर आहे. अनुरोध आहे देवेंद्र भाऊजींना, मी भाऊजी म्हणते कारण की अमृता आमची ताई आहेत, तर भाऊजींना मी म्हणते की तुम्ही ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड बनवा, चांगलं वेलफेअर बोर्ड बनवा आणि ज्याचं म्हणजे फक्त टोकेनिस्टिक नको व्हायला पाहिजे, त्याचा प्रकल्प ट्रान्सजेंडरांसाठी महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे आणि आपण कुठं पाठी नाही राहायला पाहिजे आम्हाला. बरोबर आहे, तुम्ही आवाहन केलं हे बरोबर आहे. पुण्यामध्येच आपण बघितलं की पुणे महानगरपालिकेमध्ये जो सुरक्षा रक्षकांचा हे आहे त्यामध्ये घेतलेलं आहे. हे एक छोटंसं पाऊल आहे, पण या शिवाय आपण बघितलं की निवडणुकीमध्ये सुद्धा एक केल्यासारखं आणि टोकनिझम नाही. आमचे भरपूर इश्यूज आहेत. रेसिडेन्सचा इश्यू आहे, आमचं जॉबचा इश्यू आहे, हेल्थचा इश्यू आहे, ऍक्सेस टू क्वालिटी हेल्थ सर्व्हिस बद्दल पण गोष्ट सर्वांना सिरियसली घ्यायला पाहिजे.
कारण की आम्हाला पण डायबिटीज होतो, आम्हाला पण वेगळे वेगळे आजार होतात आणि हॉस्पिटल्स हात नाही लावत डॉक्टर, तर त्यांना ट्रेन करायला पाहिजे, त्यांना समजवायला पाहिजे. आणि ही सर्व गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि गव्हर्नमेंट प्रकल्प करणार, राबवणार, तेव्हाच चांगलं काय होणार. याशिवाय तुम्हाला या कुंभाच्या निमित्ताने काही खास संदेश द्यायचा आहे किन्नर कम्युनिटीला आणि शिवाय एकंदर समाजाला? नाही, पूर्ण समाज माझाच आहे. किन्नर बोला की मुख्यधारा समाज बोला, मी सर्वांना सांगते आम्ही सनातनी आहोत, त्याचा गर्व असायला पाहिजे आपल्याला. आणि मी म्हणते की या तुम्ही कुंभाला या, कुंभाला विजिट करा, डुबकी घ्या, आशीर्वाद घ्या संतातून. हे 144 इयर्स नंतर हे कुंभ येत आहे, 12x12. त्याच्यानंतर हे कुंभ आहे, हे दिव्य भव्य सुंदर कुंभ आहे. या तुम्ही आणि सेक्टर 16ला नक्की या. किन्नर आखाड्यामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद, तुम्ही नवराष्ट्रशी इतक्या सविस्तरपणे बोललात. तर आचार्यजी आपल्याशी बोलत होत्या आणि त्या सांगत होत्या की या किन्नर आखाड्याला सेक्टर 16मध्ये जरूर भेट द्या. आम्ही प्रयागराजमध्ये आहोत आणि वेगवेगळ्या आखाड्यांना भेटी देतो आहोत. इथली जी व्यवस्था आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. हा जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये 2015 मध्ये सुरू झाला आणि एक वेगळी परंपरा ज्याला म्हणता येईल की ज्याला सर्वसमावेशक अशी परंपरा सुरू झाली, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची काय मतं आहेत ही जरूर कळवा. आणि आणखी कुठल्या सुधारणा आहेत ज्या सगळ्यांसाठी केल्या पाहिजेत असं तुमचं जे मत असेल तेही कळवा. नवराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास प्रयागराजमधून मी कॅमेरामन विनोद इंगोले आणि माझे सहकारी राजेश मिश्रसह आपली रजा घेते. धन्यवाद.